शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। नगर अर्बन कर्ज घोटाळा प्रकरणी अटक केलेले आरोपी केशव भाऊसाहेब काळे यांना मंगळवारी न्यायालयात हजर केलं असता 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। त्यामुळे काळे यांचा पुढील 10 दिवसीय पोलीस कोठडीत मुक्काम असणार आहे। यापूर्वी 13 आरोपींना अटक करण्यात आलं आहे। नगर अर्बन कर्ज घोटाळा प्रकरणी ठेकेदार केशव भाऊसाहेब काळे यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री गुलमोहर रोड येथून अटक केलं होतं। बँकेकडून घेतलेले 44 कोटीचे कर्ज परत न केल्याचा आरोप काळे यांच्यावर आहे। चास ते भोयरे पठार रोडवर बसची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात 2 जण जखमी झाल्यात। हा अपघात सोमवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडला। गणेश किरण बोरकर व प्रसाद सकाराम टकले अशी जखमी झालेल्यांची नावे आहे। याबाबत बाजीराव दगडू बोरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। केडगाव येथे रंगोली हॉटेलच्या पाठीमागे जमिनीच्या वादातून 2 गटात सोमवारी रात्री हाणामारी झाली। नितेश भाऊसाहेब सातपुते असे जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी माजी नगरसेवक विजय पठारे याच्यासह 16 जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। दरम्यान कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एकास ताब्यात घेतलाय। अवैध बांधकामाबाबत प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून 17 जणांच्या टोळक्याने भाजपाचे केडगाव मंडल अध्यक्ष निलेश भाऊसाहेब सातपुते यांच्यावर लोखंडी टॉमी लाट्याकाट्यांनी हल्ला केला। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून 17 जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहरातील थकबाकीदारांना शिस्त माफीच्या सवलतीची सवय लागली आहे। वारंवार सूट देऊनही मालमत्ताधारक थकबाकी भरत नाहीत। त्यामुळे सुमारे 232 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकला आहे। ही थकबाकी वसूल करताना महापालिका प्रशासनाच्या नाकी नऊ आले आहे। थकबाकीदारांना दिलासा देऊन जास्तीत जास्त वसुली व्हावी या उद्देशाने तत्कालीन आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी मध्ये 100% व नंतर 75% अशी 2दा सूट दिली होती। मात्र थकबाकीदारांनी या सवलतीकडे दुर्लक्ष केलं। शहराची खबरबातमध्ये ते थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।